न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलो आहे अमरावती येथील राजकमल चौकात। आज जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी भ्याड हल्ला झाला असता आज अमरावती बंदची एक हाक दिलेली आहे। आपण सध्या राजकमल चौकात आहे। राजकमल चौकात सकाळपासूनच या ठिकाणी एक अमरावती बंदची हाक दिली असता दुकाने बंद आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे। कुठलीही घटना घडू नये म्हणून यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे आणि सध्या आपण राजकमल चौकात आहे। राजकमल चौकातील संपूर्णपणे दुकाने आज बंद आहे आणि आज हे बंद असून या ठिकाणी आपण बघू शकतो का राजकमल चौकामध्ये सध्या आपण आलेलो आहे आणि पूर्णपणे राजकमल चौकात दुकाने हे पूर्णपणे बंद आहे आणि एक दिवसीय बंदची हाक या ठिकाणी पुकारलेली आहे। तसेच या ठिकाणी बघता आपल्यासोबत काही या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे। आपण बघू शकतो हे आहे थेट राजकमल चौकातील दृश्य आणि कुठलीही घटना घडू नये म्हणून पोलिसांसुद्धा या ठिकाणी थेट बंदोबस्तसुद्धा लागलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे दुकाने बंद होऊन एक दिवस पूर्णपणे दुकाने बंदची हाक अमरावतीमध्ये हिंदुत्व संघटनावादी आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वात हे बंद करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। आज अमरावती बंद आहे, आपण काय सांगाल? आज पूर्ण अमरावती शहर कडकडीत बंद असून सगळीकडे सुखसुखाट जनतेचा सुखसुखाट लागलेला आहे। त्यामुळे अमरावतीकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथील हिंदूवरील झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि गव्हर्नमेंट सरकार याच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची इच्छा है। जय श्री राम। मेरा नाम बंटी पारवानी है। विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री की मुझ पर जवाबदारी है। आज संपूर्ण भारतवर्ष में आक्रोश का वातावरण शुरू है। जम्मू कश्मीर के पहलगाम में जो घटना हुई, जो चुन चुनकर हिंदू धर्म देखकर मारा गया, उसका संपूर्ण भारतवर्ष का समाज, भारतवर्ष का नागरिक तीव्र निषेध करता है। ये इस्लामिक जिहादी हमला केवल वहाँ मारे गए हिंदुओं पर नहीं था, बल्कि इस देश में रहने वाले प्रत्येक उस नागरिक पर था जो इस देश के सरकार और संविधान पर विश्वास रखता है। ये आतंकवादी हल्ला इस देश में रहने वाले हर उस हिंदू पर था जो कहता है कि गर्व से कहो हम हिंदू हैं। ये आतंकवादी हमला भारतवर्ष के उस बढ़ते हुए कदम पर है जो संपूर्ण विश्व का नेतृत्व करने के लिए आगे बढ़ रहा है। यह आतंकवादी हमला उस बढ़ते हुए कदम पर है। संपूर्ण देश में तीव्र आंदोलन है और उसी प्रकार आज अमरावती के राजकमल चौक पर विश्व हिंदू परिषद बजरंग दल और संपूर्ण हिंदुत्ववादी संगठनों की ओर से तीव्र निषेध आंदोलन लिया गया, जिसमें शहर के संपूर्ण व्यापारी एसोसिएशन ने अपने व्यापार का त्याग कर इस आंदोलन का हिस्सा बने। सभी धार्मिक संस्थाएं, सभी संत महात्मा और सभी हिंदू संगठन के पदाधिकारी संपूर्ण अमरावती कर इस तीव्र आंदोलन में सम्मिलित हुए। हमने निवेदन द्वारा अपनी भावनाएं व्यक्त करते हुए जिला अधिकारी के मार्फत प्रधानमंत्री जी से अपनी भावना व्यक्त करते हुए ये मांग रखी है कि आपने जो कर सकते। जय श्री राम। 22 एप्रिल रोजी जी घटना जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये घडलेली आहे, या देशातील सामान्य नागरिक जे हिंदू होते त्यांना पाकिस्तानमधून आलेल्या इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांनी ठार केले आणि त्यामुळे अमरावती बंदची हाक आज संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनांनी दिली। संपूर्ण हिंदू समाज आज या ठिकाणी अमरावतीवर या ठिकाणी राजकमल चौकाला उतरला आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदनसुद्धा दिलं। आमची भावना ही आहे की या देशातील सामान्य हिंदू नागरिकांचे जे जीव पहलगाम येथे गेलेले आहे, तर आता मोदी सरकारला ही विनंती आमची आहे की पाकिस्तानचा नक्शा या जगाच्या नकाशावरून गायब झाला पाहिजे। पाकिस्तानला क्रूर आणि अत्यंत दंडात्मक शिक्षा
पाकिस्तानला आता देण्यात आली पाहिजे, जी अपेक्षा या देशातील जनतेची या सरकारकडून आहे, त्याच्याही पेक्षा जास्त मोठी शिक्षा सरकारने आता पाकिस्तानला दिली पाहिजे, एवढी मागणी या ठिकाणी आमची आहे.